नमस्कार. आज शिकणार आहोत आपण. हे बघा, मी ऑनलाईन ना टूल आणलेले आहेत बघा, हा सामान. कारण हा कसा वापरायचा तो आपण शिकूया. मी बी पहिल्यांदाच शिकते कसा ट्राय करायचा. हे बघा, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर आणि हा चौथा नंबर आहे. आपण पहिला नंबर बघा असं भरून घ्यायचं आपल्याला रांगोळी, आणि थोडी अशी सेट करायची पहिले. हे बघा, अशी सेट करायची आहे आणि आपल्याला पूर्ण टेकून अशी सरळ रेष ओढायची आणि याला उचलतानाही पटकन आपल्याला उचलायचं. हे बघा, नाहीतर गळते. मी ही पहिल्यांदाच आणलेलं आहे. आता हे बघा, दुसरी रेष ही थोडी मीडियम साईज आहे आणि याला बी सेट करायचं पहिले असं, आणि असं टेकवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, आणि असं सरळ रेष घ्यायची. बघा, युजफुल तर आहे, त्याला वापरता यायला पाहिजे. आणि आपल्याला फ्लॅटमध्ये बघा, म्हणजे उंबरेटा बाहेर जागा नसते, तर असे एक रेष मारून आपण फ्लावर बी टाकू शकतो. मी टाकूनही तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने. हे बघा, हे तिसऱ्या नंबरचं, याला उचलताना आपल्याला उचलता यायला पाहिजे. आणि हे बघा, चौथ्या नंबरचं बघू शकता जवळून. आपल्याला असं आधी ना असं सेट करायचं आहे, खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ आणला आहे की कसं यूज करायचं. आता आपण जरी आपण अशी रेष टाकली तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या दुकानात बाजारातनं साचे आणायचे आहेत. आपल्याला अशा पद्धतीचे साचे आणायचे आहेत, गोलवाले. आणि त्यांना काय करायचं, आपल्याला गोल गोल करून घ्यायचे. कुठलीही डिझाईन असेल ना, त्याला व्यवस्थित पकडून इकडं आणि इकडं अशी गोल डिझाईन करायची. आपल्याला अशा अंतरावर ठेवत जायचे. म्हणजे ही जरी आपल्याला फ्लॅटमध्ये उंबरेटा बाहेर जरी ही जरी बॉर्डर टाकली तर अशी छाप्याने आपण झटपट अशी दिवाळीच्या टायमाला आपल्याला घाई असते, तर आपण अशा पद्धतीने बॉर्डर डिझाईन टाकू शकतो. याला उचलायचं, आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे, नाही तर सरकून गेलं तर खराब होते रांगोळी. त्याला व्यवस्थितच आपल्याला करायला पाहिजे. आणि किती अंतरावर ठेवते तेही बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला अशी डबी आणायची आहे जाळीची, आणि त्याला अशी वापरायची आहे. नक्कीच ट्राय करा. आणि मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी बेसिक पद्धतीने शिकवायचे व्हिडिओ आणत असेल. अगदी ज्याला रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. नक्की ट्राय करा. हे बघा, छोटा साचा. आणि आपल्याला मी तुम्हाला डबीही दाखवते, मी कोणत्या पद्धतीची डबी वापरते. हे बघा, मी अशी डबी वापरते. बघा, इथं जाळी आपली, आणि अशा पद्धतीने डबी आणायची आपल्याला. आणि मी छापाही दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने छापा, किंवा अशा पद्धतीने आपल्याला आणायचा आहे छापा. आणि आपल्याला काय करायचं, आता जर कलरफुल पाहिजे असेल, मी हे बघा, ही छाप्याची ही डब्बी आणलेली आहे. अशा पद्धतीचे ही दिवाळीच्या टायमाला आपल्याला छापे भेटतात, तेही आपल्याला आणायचे 20 ते 30 रुपयाला. आणि त्याला कसं यूज करायचं, पहिले हातावर घ्यायचं आपल्याला. हे बघा, आणि हातावर घेऊन आपल्याला दिवाळीच्या टायमाला चकली चिवडा आपण बनवत असतो, तर आपल्याला घाई असते आणि रांगोळी टाकायला वेळ नसतो. म्हणून नक्कीच असं पद्धतीने छाचे आणून आपण डिझाईन वगैरे तयार करू शकतो. कारण खूपच आपल्याला सोप्यात सोपी पद्धत वाटते मला. हे बघा, हाही साचा मी तुम्हाला सांगितला आहे. इथं आपल्याला डिझाईनही आपण काढू शकतो, किंवा कलरही आपण भरू शकतो. मी कलरही भरून दाखवणार आहे तुम्हाला. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन काढू शकतो, वरतीही काढू शकतो आपण.
भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा. आणि खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणत असते. माझे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा, कारण ज्याला अगदी रांगोळी नाही येत ना त्याच्यासाठी मी व्हिडिओ आणत असते. आणि यूजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. बोटाने आपल्याला कुठलाही साचा असला तर गोल करून घ्यायचे, कारण आपण सणावाराला पूजेच्या दिवशी व्हाईट रांगोळी ठेवत नाही, म्हणून आपल्याला थोडा तरी कलर टाकायला पाहिजे. आणि आपल्याला काय करून घ्यायचं आहे आता, ही बघा मी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यात मी रांगोळी भरली आहे बघू शकता. आणि आपल्याला इथं कलर टाकून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने एक सोडून एक मी टाकून घेणार आहे. मी फक्त 2च कलर वापरणार आहे. तुमचे आवडते कलर तुम्ही वापरू शकता. पावसाळ्यामुळं गळत नाही रांगोळी. याच्यामध्येही आपल्याला सुंदर असे छोटे छोटे डॉट पाडायचे कलरफुल दिसण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला लाल कलरही टाकून घ्यायचा आहे. अगदी किती सुंदर असे आपले फ्लावर बघा तसे तयार झाले. बॉर्डर डिझाईन ही झाली. म्हणजे आता याला बोटाने आपल्याला व्यवस्थित सेट ही करता येतं बघा, अशा पद्धतीने असंही करता येतं. जसं गोल करून घेऊया. आपण त्याच्यामध्ये दुसरा कलरही टाकू शकतो. तुम्हाला टाकायचा असला तर दुसरा कलरही तुम्ही टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. सॉसची बॉटल घेतली आहे, 50 रुपयाला भेटते. नक्की यूज करा, कारण यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा. छोटे मोठे आपण डॉट पाडू शकतो अगदी सोप्या पद्धतीने, किंवा डिझाईनही तुम्ही काढू शकता पांढरी रांगोळी भरून. आणि आपल्याला वाटलं तर इथंही आपण कलर टाकू शकतो. मी टाकून दाखवते. तुमचा आवडता कलर, वेगवेगळे कलर तुम्ही हे बघा अशा मला फक्त असं सांगायचं होतं तुम्हाला की हे टूल्स मी आणलेले आहेत ना, कसे उपयोग करायचे मी दाखवले तुम्हाला. की बॉर्डर अशी टाकून घ्यायची आणि साचे कसे यूज करायचे, कारण आपल्याला कमी वेळ असतो. आणि अशा पद्धतीचे 4 टूल्स आहेत बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते हे बघा. आणि याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईनही तुम्ही काढू शकता बघा. मी अशा पद्धतीने तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, आता अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, किंवा भरपूर आहेत माझे व्हिडिओ पण आहेत, तर तेही तुम्ही शिकू शकता. त्याच्यातनं मी भरपूर अशा पद्धतीने एका बोटाने रांगोळ्या शिकवल्या आहे. आणि नक्की ट्राय करा, कारण अशा डिझाईन आपण करू शकतो बा. उंबरेटा बाहेर, दोन वेळा बाहेर आणि 2 वेळा मध्ये असं करायचं. मध्ये हे बघा, बाहेर बाहेर आणि मध्ये, बाहेर आणि बाहेर. याला आलंय आता मध्ये. अशा पद्धतीने डिझाईनही काढू शकता. हे बघा अशा पद्धतीनेही काढू शकता तुम्ही बोटाने. म्हणजे हे टूल्स आपण वापरतो तर त्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे. आणि हे बघा, यालाही आपण काय करू शकतो, असं 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 अशा पद्धतीने ही डिझाईन काढू शकतो बघा. इकडं इकडं आणि मधी, या बाजूला ह्या बाजूला मधी, ह्या बाजूला ह्या बाजूला असं मधी, ह्या बाजूला ह्या आणि मधी, अशा पद्धतीनेही आपण डिझाईन काढू शकतो बघा. आणि
इथूनही आपण काढू शकतो बघा. थोडं असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, मध्ये असं क्रॉसमध्ये घेऊन मध्ये हे बघा मी याच्यामध्ये घेतले, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जसं जमेल तसं घ्या, पण अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता डिझाईन. म्हणजे नुसतं प्लेन न ठेवता, मी दाखवलं आहे तुम्हाला, नुसतं प्लेन न ठेवता अशा पद्धतीनेही तुम्ही काढू शकता. आणि बघा किती सुंदर आपण ते टूल्स मागवले. मी बी पहिल्यांदा ट्राय केले. आपण भरपूर व्हिडिओ काढणार आहोत. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा माझे आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण शिकवण्यासाठी मी सोप्यात सोपी पद्धतीने भरपूर व्हिडिओ आणणार आहे. आणि हे बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्कीच सांगा.